पण सांगायचं तात्पर्य इतकं आहे की आपण सगळे एकमेकांपेक्षा वेगळे आहोत. आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळं आहे. एखादं उंच झाड आहे आणि त्या झाडाखाली काही खुजी छोटी छोटी रोपटी आहेत. ती रोपटी त्या उंच झाडाकडे पाहून शरमून मरत नाहीत. ते त्यांच्या लहान असण्याचा आनंद घेतात. त्यांना त्याचं दुःख नसतं की हे एवढं उंच आहे मग आमचंच असं का. उंच असणाऱ्याला अहंकार नसतो आणि खुजा असणाऱ्याला निसर्गात दुःख नसतं. ते दोघंही आपल्या आपल्या धुंदीत आहेत. मग आम्ही का बरं उगाच अहंकार, उगाच मी इथं या पदावर आहे, मी अमुक आहे. बघा, सत्ता, संपत्ती, शस्त्र सगळं चंचल आहे. आज आहे, कदाचित उद्या नसेल. आज नाही, कदाचित उद्या पुन्हा असेल. म्हणून या कोणत्याही गोष्टीचा ज्याला अहंकार नाही ना, त्यालाच मस्त जगता येतं, त्याला आनंदात जगता येतं. काही माणसं जितकी मोठी होत जातात ना, तितकी ती हसणं कमी करतात, व्यक्त होणं कमी करतात. बरं, व्यक्त होण्याची कला भगवंतानं फक्त माणसाला दिली हो. रस्त्यावर रोज 2-4 कुत्री मरून पडलेली असतात. त्यांच्या पिलांना तक्रार करता येते का? आमच्या बापाची चूक नव्हती, याच्याच गाडीचा ब्रेक दाबला नाही. जनावरांना नाही व्यक्त होत आहेत. धाब्यावर बघा, गाडीला अशी आडवी काठी बांधतात, 2-4 कोंबड्या अशा उलट्या बांधलेल्या असतात, त्यांचे पंख फडफडत असतात, चुचीतनं फेस बाहेर पडत असतो. त्यांना व्यक्त होता येतं का? आता शेवटचा प्रवास आहे, जरा नीट न्या, आम्हाला माहित आहे कुठं चालवलंय. त्यांना नाही व्यक्त होता येतं. माणसांना व्यक्त होण्याची संधी दिली, मग आम्ही का व्यक्त होत नाहीत? आम्ही व्यक्त व्हायला हवं. आमच्यामध्ये जो अहंकार आहे ना, तेच आमच्या दुःखाचं कारण आहे. बघा, कंसाला कृष्णानं नाही मारलं, कंसाला त्याच्या अहंकारानं मारलं. रावणाला रामानं नाही मारलं, रावणाला त्याच्या अहंकारानं मारलं. आमच्यातला अहंकारच आम्हाला मारत असतो. आणि अहंकार भीतीकडे जातो. अहंकार कधीही सन्मानाकडे जात नाही, अहंकार भीतीकडे जातो. एक माणूस असा बसलेला होता आणि त्यानं त्याच्या खालच्या हाताखाली जो कामाला माणूस आहे त्याला सांगितलं, जा म्हटला, इथून हे सगळे मडके उचलायचे आणि त्या खोलीत नेऊन ठेवायचे. आणि एक जरी फुटलं ना म्हटलं, कानाखाली आवाज काढ. हे इतकं घाबरलं, एक मडकं उचलायचं, पुढच्या रूम मध्ये नेऊन ठेवायचं. 10 मडक्यापैकी त्याने 3 मडके नीट नेली. हा उठला, जागेवर गेला आणि त्याच्या कानाखाली मारली. तो म्हटला, अहो एक पण फुटलं नाही, मारलं का? म्हटलं, मग काय फुटल्यावर मारू का? म्हणलं, फुटल्यावर मारून काय उपयोग आहे? अहंकार भीती तयार करते. नंतर काय, हे असं नाही झालं तर काय, तसं नाही झालं तर काय. म्हणून अहंकार थोडा बाजूला ठेवला ना, मग मस्त जगता येतं. अब्दुल कलाम साहेब, राष्ट्रपती पदाचा कार्यकाल संपला, मतदानाच्या रांगेत उभे राहतानाचा फोटो आपण सगळ्यांनी पाहिलाय. काय म्हणावं याला? राष्ट्रपती पदाचा कार्यकाल संपला आणि बाहेर निघाले. जाताना 2 बॅग होत्या हातात, एकात फक्त 2 डायऱ्या, पुस्तकं आणि एका बॅग मध्ये 2 ड्रेस त्यांचे. एवढ्या मोठ्या पदावर राहिलेली माणसं अशी जगतात, जमिनीवर राहतात, म्हणून ती जगण्याचा आनंद घेतात. आम्ही कसं जगावं, आम्ही कुणीच नाही होत ना, हा भाव आमच्या मनात कायम असला पाहिजे, तर मग आनंद घेता येतो. एक राजा होता, त्या राजाचा मोठा दरबार आणि बाहेर शिपाई असायचे. कुणाला पण आत सोडतात का राजाच्या दरबारात? ते डायरेक्ट राजाकडे निघालं. बाहेरच्या शिपायांनी अडवलं, म्हणले, अरे तू आत चाललाय डायरेक्ट, कोण आहे तू? तू काय या राज्यामध्ये कुणी शिपाई आहे, सैनिक आहे? म्हणला, सैनिक? उससे बढ़कर हूं. म्हटला, सैनिक से बढ़कर क्या तुम सरदार हो? म्हटला, सरदार से भी बढ़कर. क्या म्हटले, तुम प्रधान हो? म्हटला, नहीं, प्रधान से भी बढ़कर. ते शिपाई म्हणले, कोण आहे? प्रधान से बढ़कर क्या तुम राजा हो? म्हटला, राजा? मैं राजा से बढ़कर हूं. म्हणले, क्या तुम राजा के गुरु हो? म्हटला, गुरु से भी बढ़कर हूं. म्हटला, गुरु से बढ़कर. म्हटला, क्या तुम भगवान हो? म्हटला, मैं भगवान से भी बढ़कर हूं. ते शिपाई म्हणले, अरे भगवान से बढ़कर तो कुछ भी नहीं. म्हटला, हाँ वही हूं मैं, कुछ भी नहीं. हे असलं कुछ भी नाही आहे ना, असलं जगता आलं पाहिजे कधीतरी. काही जण कायम तोऱ्यात असतात. ज्या दिवशी आपल्याला कुछ भी नाही असं होता येईल, पाय जमिनीवर ठेवून जगता येईल ना, त्या दिवशी धुंदीत जगता येतं. ते नेपोलियन जग जिंकलं त्यानं. आणि एक विद्वान होता, डायजेनियस नाव त्याचं. आणि ते डायजेनियस, ते नेपोलियनला सवय होती, कुठेही गेला ना कौतुक करणारे बोलून घ्यायचे आणि त्यांनी फक्त सांगायचं, तू किती ग्रेट आहेस. एकदा सगळे आले पण डायजेनियस आला नाही. आता नेपोलियनला बाकीच्यांनी कौतुक केले, त्याचं काय नाही. डायजेनियस कुठे? म्हटले, नाही म्हणे, तू आता इथे नाही, तो खेड्यात राहतो शेजारच्या, येत नाही. चला म्हणला डायजेनियसला भेटायला जायचं. ते असा ह्याच्यावर झोपलेला होता, दगडावरती झोपलेला होता उन्हात. आणि हा पुढे जाऊन उभा राहिला, त्याचा हजारोंचं सैन्य मागं. आणि डायजेनियसला थोडं छेडावं म्हणून म्हटला, नेपोलियन म्हटला, तुला काय मागायचंय ते माग, जगत जेता मी तुझ्या समोर उभा आहे. अलेक्झांडर म्हटला, जगत जेता अलेक्झांडर तुझ्या समोर आहे, तुला काय मागायचंय ते माग. म्हटला, अलेक्झांडरला समोर बघितला आणि डायजेनियस म्हटला, जगत जेता अलेक्झांडर समोर उभा आहे ना,
तू एकच गोष्ट दे मला म्हणला. म्हणला काय? थोडा बाजूला हो म्हणला, तू आडवा आल्यामुळे ऊन येत नाही म्हणला अंगावर. त्यानं अशी म्यानातून तलवार उपसली, परत म्यान केली आणि निघून गेला. पुढे गेल्यानंतर लोकांनी, सेवकांनी विचारलं अलेक्झांडरला की बाबा त्यानं तुझा अपमान केला, तू त्याला काहीच शिक्षा दिली नाही. तो हसत हसत म्हटला, मी जर अलेक्झांडर झालो नसतो ना, मी डायजिनियस होणं पसंत केलं असतं. माणसाला या सगळ्या गोष्टीतली शून्यता समजते, पण तेव्हा वेळ निघून गेलेली असते. याचा अर्थ आपण कर्म करू नये, याचा अर्थ आपण काही कमवू नये असं नाही. पण माझे वडील सांगतात, वाईट मार्गाने मिळवलेलं धन म्हणजे प्रेतावरची फुलं आहेत. हसूही देत नाहीत आणि रडूही देत नाहीत. जेवढं कमवायचं ना ते ताकदीनं कमवायचं, प्रामाणिकपणे कमवायचं. आणि हो, कमवलेलं खर्च करायची दानत सुद्धा ठेवायची. जाताना इतकंच सांगतो, आपल्याकडे जे आहे ते खर्च करायला शिकावं, योग्य ठिकाणी वापरा. साठून 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 ते श्वास थांबला का नंतर सुविधा नाही खर्च करायची. लोक म्हणतात बॉडी कुठपर्यंत आली बघा म्हणतात, आल्यावर म्हणतात उचला. 2-4 गावात ठरलेले येतात ते तेच काम करतात. कुणी पाहुणे सुद्धा येऊन देत, ते म्हणते उचला उचला, चला तिकडे येतील, तिकडे भेटतील. त्यांचं ठरलेलं काम असतं. श्वास थांबल्यानंतर काहीही खर्च करता येत नाही. जिवंत आहे तोपर्यंत चांगल्या ठिकाणी 2 रुपये खर्च करण्याची दानत ठेवा. बाबा आमच्याकडे एक माणूस आहे, सोन्याची वीट आहे त्याच्याकडं, किती श्रीमंत आहे, सोन्याची वीट. बरं ती काय त्याची नाही, त्याच्या पंजानं आज्याला दिली, आज्यानं बापाला दिली, बापानं ह्याला दिली. ह्यानी कधी त्यातला रुपया खर्च केला नाही, कधी स्वतःला कपडे घेतले नाही, कोणाच्या आजारपणात नाही, साधं घर बांधलं नाही. जपून ठेवली, खड्डा करून घरात पुरून ठेवली होती. दर रविवारी उकरायचं, हाय का नाही बघायचं, परत लपून ठेवायचं. आणि गेली ना वीट चोरीला. हे म्हणला खर्च केली नाही ना, आज वीट चोरीला गेली म्हणला. पोलिसांकडे गेला, रडायला लागला. म्हणला साहेब सोन्याची वीट होती. त्याने तुझ्याकडे बघून तर वाटत नाही. अहो होती म्हणला, आज ज्यानं दिली ती बापानं, मी सांभाळून ठेवली. आणि कुठे ठेवली होती? घरात म्हणले खड्डा करून ठेवली होती. दर रविवारी उकरायचो, हाय का नाही बघायचो, परत लपून ठेवायचो. ह्या रविवारी उघडली, वीटच नाही. पोलीस म्हणले सोपं आहे, उद्या ये, तुझी वीट तुला सापडून जाईल. ह्याला आनंद वाटला की पोलीस वीट सापडू शकतात. दुसऱ्या दिवशी हा गेला, पोलिसांनी त्याच्या हातात दगडाची वीट दिली. म्हणले हे धर तुझी वीट आणि जा घरी. हे म्हणला अहो माझी सोन्याची होती. त्याला तुला काय घेणं आहे सोन्याच्या सोन्याच्या दगडाची? घरी जायचं, पुरून ठेवायची. रविवारी उकरून बघायची, परत पुरून ठेवायची. आहे तर त्याचा आनंद उपभोग घेतला पाहिजे. किती कमवून ठेवा, पुढची पिढी लायक असली तर ती आपली आपली कमवती, नालायक असली तर तुम्ही किती कमवून ठेवा, 2 दिवसात उडून टाकते बघा ती. म्हणून येणाऱ्या पिढीच्या मनगटात रग निर्माण करू कमवण्याची. त्यांना त्यांचं जगणं शिकू, त्यांच्या पंखात बळ निर्माण करू. मला वाटतं ते बळ त्यांच्या पंखात निर्माण करता आलं ना तर खूप आहे. साठवण्याचा हव्यास नको. ज्या दिवशी साठवण्याचा हव्यास होतो ना, माणूस दुःखाच्या दरीत कोसळायला लागतो. मी तिथं किती काय सांगू तुम्हाला, कोणती उदाहरणं सांगू. ज्या दिवशी आपल्याला म्हणजे एखाद्याकडे 99 येत ना, त्याला 99चा आनंद नसतो, ते 100 साठी धडपडत राहतं. एक मिर्झा गालिबचा खूप सुंदर शेर होता. त्याचा मतितार्थ असा आहे, हर किसी की खुशी बस एक कदम दूर है, लेकिन हर एक घर में एक कमरा कम है. प्रत्येक घरात एक खोली कमी आहे साहेब. ज्याच्याकडे 1 आहे त्याला वाटतं 2 पाहिजे होत्या, ज्याच्याकडे 2 आहेत त्याला वाटतं 3 पाहिजे होता, ज्याच्याकडे 10 आहेत त्यालाही वाटतं 11वी पाहिजे होती. प्रत्येक घरात एक खोली कमी आहे आणि तेच आमच्या दुःखाचं कारण आहे. मिळवण्यासाठी जरूर प्रयत्न करा, पण जे आहे त्याचा आनंद घेता येईल का त्याचा प्रयत्न करा. त्या रस्त्यानं असं ट्रक चाललेला होता तांदळाचा आणि 2 पोते तांदूळ खाली पडला. तिथून 4 मुंग्या चाललेल्या होत्या. त्या मुंग्या गेल्या, त्यांनी एक तांदळाचा दाणा उचलला आणि आपल्या वारुळाकडे निघून गेल्या. परत त्यांनी तांदळाच्या पोत्याकडे वळून सुद्धा बघितलं नाही. तिथं 4 चिमण्या आल्या, त्यांनी 4 दाणे उचलले, आपल्या घरट्याकडे निघून गेल्या. परत त्यांनी त्या पोत्यांकडे वळून सुद्धा पाहिलं नाही. तिथं 4 गायी आल्या, त्यांनी मुठमुठ तांदूळ खाल्ले, निघून गेल्या. परत त्यांनी वळून बघितलं नाही. आणि नंतर तिथे 4 माणसं आली, तिथं एकही तांदळाचा दाणा उरला नाही. हव्यास आम्हाला आनंदापर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. आम्हाला आनंदापर्यंत जायचं असेल तर शेवटच्या 2 मिनिटात सांगतो, मोठी स्वप्न बघा, पण छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घ्यायला विसरू नका. शेवटचं 1 मिनिट फक्त. मी नेहमी माझ्या भाषणात सांगतो, स्वप्न मोठी बघा. गरिबीत जन्माला आलायत ना, आणि सांगून टाका आजच, गरिबीत मरणार नाही, आम्ही श्रीमंतच होणार आहोत. पण याचा अर्थ गरिबीत रडत बसायचं असं नाही. आहे त्या क्षणांची मजा सुद्धा आपल्याला घेता आली पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेता आला पाहिजे. आम्ही ती म्हातारी पकडायचो लहानपणी, माहितीये, झाडातून यायची. ती अजूनही तरुण आहे, पण व्यसनाच्या त्याच्या हातात मोबाईल द्या,
पूर्वी बाळ रडायला लागल्यावर आई काय करायची? त्याला जवळ घ्यायची, आणि जवळ घेतल्यावर मूल रडणं. आणि आता मूल रडायला लागल्यावर आई काय करते? आईच्या स्पर्शाची जागा जर मोबाईलच्या स्पर्शानं घेतली असेल तर हा कुणाचा पराजय? विज्ञान तंत्रज्ञानाचा विजय आहे का मातृत्वाचा पराजय आहे? मला वाटतं हे ठरवण्याची वेळ आली. 2-2, 2.5 वर्षाच्या पोरांच्या हातात मोबाईल देऊन टाकले, आणि बाप असलं कौतुकानं सांगताय ना, मला कळत नाही ते त्याला कळतंय म्हणते मोबाईल. आणि आपण सांगू तसं पोरं वागत नाहीत. आपण जसं वागू तसं मुलं वागतात. पोराला म्हणायचं मोबाईल घेऊ नको, आणि आई मोबाईल मध्ये. जमतंय का? अहो बाप तर ते प्लगच अशा ठिकाणी खोचतंय, रात्री बॅटरी लो होता कामा नाही म्हणते. ते रात्री डीपी असं झूम करून बघतंय, त्यातून कोण बाहेर येत नाही. ज्यांना कळलं ते हसले, बाकीचे घरी गेल्यावर हसते. घरी गेल्यावर हसायचं म्हणजे कुलूप तोडल्यावर चावी सापडण्यासारखे. उपयोग आहे का? साध्या साध्या गोष्टींची मजा घ्या. मोबाईल खूप सुंदर साधन आहे. विदिन अ सेकंद तुम्ही जगापर्यंत पोहोचता, पण त्याचा किती अतिरेकी वापर. वय वर्ष 0 ते 11 वयोगटातल्या लाखो मुलांचा स्क्रीन टाइम इतका वाढलाय की त्यांचे डोळे निकामी होण्याची वेळ आली आहे. मैदानावरती पोरं म्हणजे आम्ही मैदानावर खेळायला गेलो ना, आई काठी घेऊन पळत यायची, चला अभ्यासाला बसा. आता पोरग मोबाईल घेऊन बसतंय आणि आई मागे लागते, बाबा चल मैदानावर, मी खेळते बाबा, खेळ माझ्या बरोबर. मैदानं ओस पडून गेली. पुस्तकं पोरांना लायब्ररीत जाऊन वाचण्याची सवय उरली नाही. मला वाटतं काय पेरायचं येणाऱ्या पिढीसोबत ते ठरवा. या पोरांना छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद घ्यायला सांगा. त्यासाठी आईबाप म्हणून त्यांना वेळ द्या. साहेब, पाटील साहेब, आम्ही पुण्यात शिकायला गेलो. आमची आई नगरहून पुण्याला डबा पाठवायची. हो बरं, नगरहून पुण्याला डबा म्हणजे डॉक्टर सकाळी 9:30 वाजता पुण्याच्या एसटी स्टँडला डबा असायचा, आणि 9:30 वाजता जर पुण्याच्या एसटी स्टँडला डबा होता तर नगरवरून 6च्या गाडीने दिला असेल. आणि 6च्या गाडीला जर आईचा डबा तयार होता तर आई 4 वाजता उठली असेल, पीठ मळला असेल, भाकर थापली असेल. 2 वर्षात चतकोर सुद्धा भाकर आम्ही फेकून दिली नाही. आई सकाळी उठून आपल्यासाठी डबा पाठवते ना, आपण चतकोर सुद्धा भाकर फेकून द्यायची नाही. बरं, डबे काय फडक्यात डबे यायचे, आणि फडक्यात चिठ्ठी असायची, पोरांनो डबे खा, फडके जपून ठेवा. फडके जपून ठेवायचे. शनिवारच्या गाडीने फडके परत पाठवायचे, सोमवारी त्याच फडक्यात परत डबे यायचे. आता तुम्ही पोरांचे टिफिन चेक करा. मॅगी, नूडल्स, कुरकुरे, पेस्ट्रीज, बिस्किट्स, विकत आणलेले प्रोडक्ट पोरांच्या डब्यात असतात. आणि अजून जर पगार वाढले ना, बायका 100ची नोट टाकून देणार डब्यात, तिकडच जाण काय खायचंय ते खा. आई पोरांना जवळ घ्यायची, गालावर ओठ लावायची. आता तसलं उरलंच नाही. आई लिपस्टिक पुसेल म्हणून पोरांना फ्लाइंग केस द्यायला लागले. चलो बाबा. 10-10, 12-12 वर्षाची पोरं होईपर्यंत बापाच्या पायावर पाय टाकून झोपत होती. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे सेपरेट बेडरूम आहेत. जुन्या काळात आई बापाला शरीराचे धर्म नव्हते का? होते, पण त्यांनी ते जोपासत असताना ठराविक वयापर्यंत मुलांचे स्पर्श तुटू दिले नाही. आता 2-2 वर्षाच्या पोरांचे जर सेपरेट बेडरूम असतील, त्यांनी नाही ना म्हातारपणी आपला बेड गावाच्या बाहेर काढला तर लक्षात ठेवा. ठराविक वयापर्यंत त्या लेकरांना स्पर्श पाहिजे, संवाद पाहिजे. अरे आज्यानंच जवळ घेऊन सांगायचं असतं, राम असा होता, कृष्ण असा होता. आता आपण कार्टून नेटवर्क मध्ये टाकून देतोय सीडी. पोरांना त्या राम कृष्ण कळे नसे झाले. हो, त्यांना सांगितलं पाहिजे आपण जवळ घेऊन. छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद घेणं आपण त्यांना शिकवलं पाहिजे. मी ज्या कॉलनीत राहिलो त्या कॉलनीत सगळ्यांची घरं स्लॅबची होती, फक्त आमचं एकट्याचं घर पत्र्याचं होतं. मी माझ्या आईला म्हणायचो, आई सगळ्यांची घरं स्लॅबची आणि आपलंच पत्र्याचं का? आई म्हणायची, तुझे वडील शिक्षक आहेत म्हणून घर पत्र्याचं. म्हटलं शासनाचा GR आहे का शिक्षकांनी स्लॅबची घरं बांधायची नाही? ती म्हणायची, कार्ट्या नशिबान आहेस, पत्र्याच्या घरात जन्माला आला. मी म्हटलं का? ती म्हणायची, बघ घर गरम व्हायला लागलं का तुला कळतं, आता उन्हाळा सुरू झालाय. घर गळायला लागलं का तुला कळतं, आता पावसाळा सुरू झालाय. शेजारच्या स्लॅबच्या घरात उन्हाळाही कळत नाही, पावसाळाही कळत नाही. ऋतूंची ओळख व्हावी म्हणून भूगोल शिकवणाऱ्या तुझ्या बापानं असलं मॉडेल उभं केलं. काय मजा होती हो जगण्यामध्ये. पैसे नव्हते पण आनंद मात्र भरभरून होता. नात्यांमधली मजा होती, निष्ठा होती सगळ्यात महत्वाचं. काल परवा भोसरीमध्ये आमदार विलास लांडे साहेबांचं राजमाता जिजाऊ कॉलेज आहे, तिथे एक परिसंवाद होता यशवंतराव चव्हाणांच्या जीवनावरती. आणि तिथे ते सांगत होते भाषणामध्ये, म्हणजे चव्हाण साहेबांची राजकीय निष्ठा, सामाजिक निष्ठा, कौटुंबिक निष्ठा, सांस्कृतिक कोणत्या पातळीवरती तुम्ही बघाव, काय परिपूर्ण आयुष्य ही माणसं जगली. म्हणजे त्यांनी राजकारणातले अनेक उदाहरणं तुम्हाला मला माहिती आहेत. मुख्यमंत्री होते, उपपंतप्रधान होते, परराष्ट्र खातं, संरक्षण खातं. पण वेणूताईंनी ज्या वेळेस यशवंतराव चव्हाण साहेबांना पत्र लिहिलं, साहेब आपल्याला मूल झालं नाही, तुम्ही दुसरं लग्न करा, यशवंतराव चव्हाण साहेबांनी
परत पत्र लिहून वेणूताईंना कळवलं, वेणू असं पत्र परत मला पाठवू नको. ज्या दिवशी तुझ्यासोबत 7 फेरे घेतले त्या दिवसापासून वेणू यशवंतरावसाठी आणि यशवंतराव वेणूसाठी. काय हो हे जगणं आहे, काय ही जगण्यातली समृद्धता आहे, काय त्या नात्यांमधला गोडवा. तुम्ही वाचा यशवंतराव साहेबांचे, चव्हाण साहेबांचे आणि विनूताईंचे पत्र एकमेकांना लिहिलेले. तो संवाद तर आता उरलाय का? नवीन नवीन साहेब तुम्ही नोकरीला लागलात, 1500 रुपयांनी पगाराची सुरुवात होती. बायको जर म्हणली इथून जरा कुठं फिरायला घेऊन चला, गुरुद्वाराला घेऊन चला, अहो गाडीत पेट्रोल टाकायला पैसे नव्हते, गाडीच नव्हती. तर ह्याची गाडी घेते, त्याच्याकडून 50 रुपये घेते, त्याच्यात पेट्रोल टाकतंय, निम्म्या रस्त्यात गेल्यावर गाडीतलं पेट्रोल संपते. ही गाडी वाकडी करतोय, टाकीत फुकतोय की का मारून मारून घामाघूम. बायको असं बघते, कुठून याची माझी गाठ पडली. अशात बायकोनं नुसता खांद्यावर हात ठेवू द्यावं, कित्येकांच्या गाड्या बिना पेट्रोलच्या गुरुद्वारपर्यंत गेल्या. पैसे नव्हते पण आनंद होता की नाही. आता एसी गाड्या आहेत, नवरा ह्या खिडकीतनं इकडे बघतंय, बायको त्या खिडकीतनं तिकडे बघतंय, ड्रायव्हर मधल्या आरशातनं दोघांकडे बघत असतो. हे बोलत का नाहीत? आनंद उरला नाही हो. पैसे भरपूर आहेत पण मजा उरली नाही. पोरींनो, आमचे वडील आहेत ना, एक चॉकलेट आणायचे आणि माझ्या बहिणीच्या हातात द्यायचे आणि तिला म्हणायचे, कावेरी गणेश आणि तू अर्धा अर्धा करून खा. ताई चॉकलेटचे 2 भाग करायची, एक मोठा आणि एक. ताई चॉकलेटचा मोठा भाग मला द्यायची, छोटा स्वतःला ठेवायची. चॉकलेट छोटं होतं पण आभाळा एवढा संस्कार करून गेलं. मोठ्या लोकांनी मोठ्या गोष्टी मोठ्या मनानं छोट्या लोकांना द्यायच्या असतात आणि जगात हे फक्त बहीण करू शकता. म्हणून बहिणीचा सन्मान करा, आपल्याही आणि इतरांच्याही. आपण आपल्या बहिणीचा जितका सन्मान करतो तितका जर इतरांच्या बहिणीचा केला तर कोणत्या बहिणीसाठी मोर्चे काढावे लागणार नाहीत, कॅन्डल मार्च काढावे लागणार नाहीत. आईनंतर आपल्यावरती मनस्वी प्रेम करणारा जर कोण असेल ना तर आपली बहीण आहे, लक्षात घ्या. ज्ञानोबा ताटी लावून आत बसले होते. योगियांचा योगी, ज्ञानियांचा ज्ञानी. आणि कुणी सांगायचं माऊलींना ताटी उघडा? एवढी एवढीशी मुक्ताई पुढे आली म्हटली, चिंता क्रोध मागे सारा, ताटी उघडा ज्ञानेश्वरा. मुक्ताईनं हाक मारली आणि मग ज्ञानोबांनी ताटी उघडली. हे बहिणीचं आणि भावाचं प्रेम आहे. या छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद घ्या, मस्त जगा, हसत राहा. हे आयुष्य परत कधीच मिळणार नाही. मी पहिलं पुस्तक लिहिलं सुख नावाचं, त्याच्यावर एक वाक्य लिहिलं होतं, नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट, सो कीप स्माइलिंग. आयुष्याच्या चित्रपटाला रिटेक नाही, आयुष्याच्या गाण्याला वन्स मोर नाही. तुम्हाला वाटलं माझं भाषण पुढे ढकलावं, ढकलता येणार नाही. घरी गेल्यानंतर वाटलं परत ऐकावं, परत ऐकता येणार नाही. आयुष्याचा कोणताही क्षण पुढे ढकलता येत नाही आणि आयुष्याचा कोणताही क्षण रिव्हर्स करून बघता येत नाही. जे क्षण तुमच्या आयुष्यात आले, दुःख सगळ्यांच्याच वाट्याला आहेत, पण ते दुःखाचे 2 क्षण बाजूला टाकायचे आणि आनंदाचे क्षण टिप कागदासारखे शोषून घ्यायचे. वाघ मागं लागणं याच्यापेक्षा मोठं काय दुःख आहे का, संकट आहे का? कुत्र मागं लागलं तर सुधरत नाही, त्याच्या मागं वाघ लागलाय. वाघापासून वाचता यावं म्हणून पळत पळत जाऊन झाडावर चढला, पुढून आजगर येताना दिसलं. आजगरापासून वाचता यावं म्हणून दुसऱ्या फांदीवर गेला, आग्या मोळाला हात लागला. केवढी संकट आहेत. वाघ वाट बघतोय, आजगर येतोय, माशा मागं लागल्या, तरी सुद्धा खांद्यावर पडलेला मधाचा थेंब त्यानं जिभेनं चाटून घेतला. मला वाटतं याला जगणं म्हणतात. हे जगणं तुम्हा सगळ्यांच्या वाट्याला येऊ. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जाती, जे माऊली म्हटले ते सगळं तुम्हाला मिळो अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना करतो. तुम्हा सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो. नो वन्स मोर, नो रिटेक फॉर एनी मोमेंट. सो प्लीज 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 डिअर फ्रेंड्स, कीप स्माइलिंग. थँक्स लॉट.